नमस्कार, मी पद्माकर पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या दिवशीचा तिसरा सामना फुटलॉन्ज फायटर्स वर्सेस शिव स्वराज्य 4747। फुटलॉन्ज संघाचे कर्णधार ऋषभ दुसाने यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। गोलंदाजीसाठी सज्ज आहेत पराग बेदमुथा, स्ट्राईकला असतील विपुल नारखेडे। आणि विपुल नारखेडे यांनी घणाघाती प्रहार करून आपलं खातं उघडलेलं आहे आणि आपल्या संघाचं सुद्धा। फुलटॉस चेंडू आणि आडव्या बॅटने मोठा फटका या ठिकाणी खेळलेला आहे। यावेळेस चांगली लाईन आणि चांगली लेंथ सन्मान दिलेला आहे। पराग पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर। फुलटॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगकडे अनिल सिंगचं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल। निलेश खासने द मॅन फ्रॉम सावदा, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू। चला, अनिल सिंगने जो फिल्डिंग एफर्ट केलेला होता तो चेक केला जातोय। सेफ, चांगलं क्षेत्ररक्षण अनिल सिंगचं। फुलर लेनचा चेंडू आणि फुल टॉस, आणि आरटी स्पोर्ट्सची बॅट आहे तर फटका कनेक्ट झाल्यावर बाहेरच दिसेल। रणसंख्या 13 धावा। पराग, आपण बघत आहात अभूतपूर्व पहिले पर्व हिंदू प्रीमियर लीग जळगाव। ओहो, चांगला फटका, परंतु त्याहीपेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण अनिलचं। डॉट बॉल, निर्धाव चेंडू। या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय डॉक्टर मनीष चौधरी सर, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, स्माइलिंग नीड्स। बॉलचे प्रायोजक जितेंद्र जवळकर, जे जे स्पोर्ट्स, महालक्ष्मी मोबाईल एनएक्स, विनोद भाऊ चौधरी, संचालक हॉटेल स्टार पॅलेस, चंदन भाऊ कोल्हे, हर्षल भाऊ इंगळे, रोहन पाटील, हीरा एंटरप्राइजेस, डॉक्टर पूजाज क्लिनिक, हॉटेल चगदे, हितेंद्र धांडे, अक्षय कोल्हे, एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, पियुष भाऊ बेदमुथा, जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे, आनंद भाऊ कदम। पहिलं षटक संपलेलं आहे, 14 धावा।
भूषण सपकाळे वाईड ऑफसाईड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न चांगला चेंडू निर्धाव चेंडूने भूषण आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय. डावखुरा फलंदाज आहे निलेश खाचने. फुट लॉन्च परागजी बेदमुथा ऋषभ दुसाने इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न डॉट बॉल. फ्री टाइम चायपत्ती मोरया होजियरी चारुदत्त नन्नवरे. डिटेलिंग स्ट्रीट टेक प्राइड इन युअर राईड या स्पर्धेचे सहप्रायोजक. दुसरं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे ते शरद भाऊ तायडे यांनी. यावेळेस चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये. अभिषेक पिसाळ जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. चेंडू अडवतायत परत करतायत दरम्यान एक धाव. पंधरा धावा. हॅलो फुलटॉस चेंडू आणि मिड विकेटकडे अनिल सिंगचं चांगलं क्षेत्ररक्षण. 16 धावा 16. अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही हे चेक केलं जातंय. फेअर डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने ऋषभ दुसानी चेंडू अडवत आहेत. एक धाव मिळते निलेशला. यावेळेस फटका हवेत जरूर होता. दोन षटकांची समाप्ती 19 धावा. विपुल नारखेडे द मॅन फ्रॉम भादली आणि निलेश खाचडे द मॅन फ्रॉम सावदा. हिंदू प्रीमियर लीग
धन्यवाद. मित्रांनो, शिवतीर्थ मैदानावर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सकाळचं सत्र असेल तर जवळपास 7-7:30ला राष्ट्रगीत असतं आणि दुपारचं जर सत्र असेल तर बरोबर 12 वाजून 10 मिनिटांच्या जवळपास राष्ट्रगीत सुरू होतं. तर राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी प्रत्येकाने आपल्या जागेवर काही क्षण उभं राहिलं तर काहीही फरक पडत नाही, तर देशाचा सन्मान करायचा असतो. पराग पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत. निलेश खासने स्ट्राईकला, डावखुरे फलंदाज. ओ चांगला चेंडू, ऑफस्टंपची लाईन पकडून टाकतोय आणि निलेश खासण्यासाठी ही चांगली लाईन आहे. ओ बॅटची कड होती परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला नाहीये, टप्पा पडलेला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात करतोय पराग आपल्या गोलंदाजीची. वीस धावा झालेल्या आहेत. विपुल नारखेडे ऑन स्ट्राईक. ओ या ठिकाणी चांगलं फुटवर्क दाखवलेलं आहे. अवांतर धाव मिळते. 22चा इशारा. हा चेंडू, या चेंडूवर कोणीही मोठा फटका मारला असता परंतु विपुल थोडेसे तयार नव्हते. 21 धावा. षटकातला शेवटचा चेंडू परागचा. सामना करतील निलेश. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटकात पराग बेदमुथाने 15 धावा देत एकही गडी बाद केलेला नाही. 3 षटकांची समाप्ती. शिव स्वराज्य 4747 या संघाची धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. निलेश खासने 11 चेंडू 10 धावा. विपुल नारखेडे 7 चेंडू 10 धावा. हॅलो. फुलटा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव भूषण शेंडे.
माफ करा, भूषण सपकाळे. निलेश खाचने स्ट्राईकला असतील. आणि आपल्या वेगळ्याच शैलीमध्ये वाईड घोषित करताना द स्टायलिस्ट मॅन फ्रॉम नाशिक, नाशिक का आशिक, मयूरजी सोनवणे सर. एका अतिरिक्त धावेने धावसंख्या 23. भूषण शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंच मयूर सोनवणे सरांचा. आपण बघत आहात अभूतपूर्व पहिले पर्व हिंदू प्रीमियर लीग. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर. डिटेलिंग स्ट्रीट ऋषभ दुसाने आणि पियुष बेदमुथा हे या स्पर्धेचे सहप्रायोजक. आवाज तर आलेला होता, परंतु पंचांना वाटले की तो आवाज बहुधा ग्रिपचा असावा. भूषण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. निलेश खासने स्ट्राईकला. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. पहिल्या पारितोषिकाचे प्रायोजक सुकृत पॉलिटेक ऋषभजी दुसाने. ट्रॉफीचे प्रायोजक तळवलकर जिम अँड SP फिटनेस विनोद भाऊ चौधरी. यावेळेस फुलर लेनचा चेंडू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शरद भाऊ तायडे यांच्याकडून दुसरं पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. हॉटेल चकदेचे संचालक हितेंद्र धांडे आणि अक्षय कोल्हे यांच्याकडून चौथं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. द्वारकाई स्पोर्ट्स विशाल भाऊ खडके, पूजा क्लिनिक डॉक्टर पूजा अखिल तिलकपुरे. फुलटॉस चेंडू, परंतु फटका तितकासा चांगला पद्धतीने बॅटवर आलेला नाही. अनिल सिंग चेंडू अडवतोय डीप मिड विकेटकडे, परत करतोय दरम्यान एक धाव. टॉस का बॉस हॉटेल AK आनंद कदम. JJ स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर बॉलचे प्रायोजक. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. निलेश खासने भूषण सपकाळे यांचा सामना करतील. यावेळेस चांगला संपर्क, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, मिळतोय उत्तुंग षटकार. सुपर 6 चे प्रायोजक अमृतसरी हवेली. ड्रिंक्स प्रायोजक निलेश पाटील. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. मोर्या होजेरी. बाउंड्री स्पॉन्सर्स शक्ती पॉलिमर्स बॉलिंग एंड स्पॉन्सर्स हर्षल भाऊ इगळे. हीरा पाइप बाउंड्री स्पॉन्सर्स. प्रेझेंटेशन पार्टनर सोया चाप बार रौनक जैन. महालक्ष्मी मोबाईल NX आपल्या माणसाची दुकान वाल्मिकराव पाटील. ओवीस कन्स्ट्रक्शन अरविंद पाटील. अनिमेशजी मुंदडा. रोहन पाटील. चंदन भाऊ कोल्हे. रोहन पाटील. जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजूमामा भोळे या सर्वांचं या स्पर्धेसाठी आपल्याला अनमोल सहकार्य लाभतंय. सोबतच शरद भाऊ तायडे. 4 षटकांची समाप्ती, 32 धावा. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. रोहन नारखेडे स्ट्राईकला असतील. माफ करा, विपुल नारखेडे. गोलंदाजीची सुरुवात करतील ऋषभ दुसाने.
आणि पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर स्विच हिट, षटकार. विपुल नारखेडे यांच्या बॅटमधून आलेला आहे घाणाघाती षटकार. यावेळेस मात्र परतावा लागेल, विपुल नारखेडेला परतावा लागेल. विपुल नारखेडे कॉट अमन, बोल्ड ऋषभ, वार आणि पलटवार. एक वार केलेला होता विपुल नारखेडेने स्विच हिटचा षटकार आणि त्यानंतर पलटवार केलेला आहे. चला, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रवीण वाघ हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रवीण वाघ, आपलं मनपूर्वक स्वागत. सचिन पाटील, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. विनोद खैरनार, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, सध्या चाळीसगाव येथे वास्तव्याला आहेत. विनोद खैरनार आणि चाळीसगावचे भरपूर खेळाडू आहेत, त्यामुळे विनोद खैरनार आज संपूर्ण दिवस ऑनलाईन असतील. आज शैलेश आहे, अभिषेक आहे, भूषण आहे, बबलू आजबे आहे, आकाश कोकाटे आहे, हर्षल राजपूत आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू दिशाहीन, लेग स्टंपच्या बाहेर. अभिषेक पाटील आपलं खातं उघडतायत. अमोल काळे हे आपल्याशी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले. अमोल, आपलं मनपूर्वक स्वागत. चला मित्रांनो, ही जळगावची एक खूप मोठी स्पर्धा आहे, हिंदू प्रीमियर लीग. आपल्याला या स्पर्धेच्या आयोजनाविषयी, या स्पर्धेतील खेळाडूंविषयी काय वाटतं ते आपण यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी शेअर करू शकतात. आणि नक्कीच चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दरम्यान राष्ट्रीय बॉक्सर नयन राणे, आपलं मनपूर्वक स्वागत. ओ हो हो हो, स्मार्ट शॉट. अभिषेक पिसाळ चेंडू वाढवतायत, परत करतायत. दरम्यान एक धाव आणि याच फटक्यासाठी माझ्या मते अभिषेक पिसाळला त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल ऋषभ दुसानेचा. निलेश खासने स्ट्राईकला असतील. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव हेमंत बेहरे, जळगाव एक्सप्रेस. या ठिकाणी आता हेमंतच्या संयमाची परीक्षा होती, त्यांच्या धैर्याची परीक्षा होती आणि यावेळेस मात्र फलंदाज विजयी ठरलेले आहेत. अभिषेक पाटील अत्यंत वेगाने दुसरी धाव पूर्ण करतोय. कुठेतरी लेझीपणा जाणवला होता. अमोल काळे, आपलं मनपूर्वक स्वागत. त्रेचाळीस धावा, एक गडी बाद. बाद होणारे एकमात्र फलंदाज आहेत विपुल नारखेडे. षटकातला शेवटचा चेंडू टाकल्या गेलेला आहे, परंतु रिव्ह्यूमुळे आपण थांबलेलो आहोत. बघूया, पंच आता बघतील आणि आपला निर्णय देतील.
फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. पाच षटकांची समाप्ती. शिवस्वराज्य 4747 45 लॉस ऑफ 1. ऋषभ दुसाने यांनी 13 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. निलेश खासने 15 चेंडू 19, अभिषेक पाटील 3 चेंडू 5. यावेळेस चेंडू हवेत. एक धाव मिळते. ओ, उत्कृष्ट गोलंदाजी हेमंत बेहरे, जळगाव एक्सप्रेस. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. हेमंत बेहरे, शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. निलेश खासने स्ट्राईकला. लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. ऋषभ दुसाने लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू अडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाकारलेला आहे. अभिषेकचा चांगला कॉल. चला, प्राजक्ता पाटील सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. वेलकम प्राजक्ता पाटील. हेमंत बेहरे यावेळेस फटका फसलेला दिसतोय. अभिषेक पाटीलला परतावं लागेल. कॉट भूषण सपकाळे, बोल्ड हेमंत बेहरे. अभिषेक पाटील, कॉट भूषण सपकाळे, बोल्ड हेमंत बेहरे. 47 धावा. दुसरा फलंदाज तंबूत परततोय आणि नवीन फलंदाज आता मैदानात जातोय. कर्णधार शिवस्वराज्य 4747 संघाचे कर्णधार अतुल झोपे आता मैदानात. ओ हो हो हो, चांगला फटका बॅकवर्ड पॉइंट कडे. थर्डमॅन वरून धावतोय अभिषेक पिसाळ. चेंडू आवडतोय, परत करतोय दरम्यान. 1 धाव. सहा षटकांची समाप्ती. 48 धावा, 2 गडी बाद. जगाचा मानबिंदू
अर्थात हिंदू प्रीमियर लीगचं हे अभूतपूर्व पहिलं पर्व. भूषण सपकाळे यांनी या चेंडू लावलेला आहे. 49 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. शिवस्वराज 4747 महेंद्रदादा सोनवणे यांचा संघ. तर फुटलॉन्ज हा पराग बेदमुथा आणि ऋषभ दुसाने यांचा संघ. दिनेश पाटील सर गोलंदाजीला आलेले. एक धाव. अतुल झोपे कर्णधार शिवस्वराज्य 4747 चे स्ट्राईकला. डावखुरे दिनेश पाटील सरांचा हा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पन्नास धावा फलकावर लागलेले आहेत. वाईडिश लॉंग ऑफ कडे हेमंत बेहरेचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. आणि अभिषेक पिसाळला मात्र आता या आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. 2 सामन्यांमध्ये साफ अपयशी ठरलेले होते. यावेळेस चांगला फटका आणि झेल टिपलाय. निलेश खासने कॉट हेमंत बेहरे बोल्ड दिनेश पाटील. असं वाटलं होतं की हा चेंडू बाहेर निघून जाईल, परंतु हवेच्या दबावामुळे बाउंड्री लाईनवर झेल टिपलेला आहे तो हेमंत बेहरे जळगाव एक्सप्रेस यांनी. दरम्यान प्रांजल पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. आप्पा खास मुक्ताईनगर वरून दाखल झालेले. हॅलो. राऊडी राठोड. तर हे नाव ऐकून आपण चकित झाला असाल, परंतु हा पोलीस दलात आहे. प्रेमाने राऊडी म्हटलं जातं. या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. राकेश बाऊसकर चेंडू आडत आहे शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात. विनोद राठोड अर्थात राऊडी राठोड जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि अतुल झोपे हे सुद्धा पोलीस दलात सेवा देतात. 7 षटकांची समाप्ती. 52 धावा 3 गडी बाद. हिंदवी स्वराज संघाने सुरुवात तर चांगली केली होती. जयेशने पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावलेला होता, परंतु एका चांगल्या सुरुवातीला ते मोठ्या खेळीत बदलू शकलेले नाहीये. त्यामुळेच की काय त्यांचा संघ पराभवाला सामोरा गेलेला आहे.
हेमंत बेहरे गोलंदाजी मार्कवर. ओ पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. जबरदस्त वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो हेमंत बेहरे जळगाव एक्सप्रेस. यावेळेस वेगवान चेंडू आणि खोदून काढलेला आहे. चौकार. राऊडी राठोड यांच्या बॅटमधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये अब तक 56. यावेळेस हा काय फटका खेळलाय. चेंडू उंच 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 आणि सीमा रेषा पार. षटकार. गगनचुंबी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 62 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. जळगाव एक्सप्रेस हेमंत बेहरे कुठेतरी महागडे साबित होत आहेत. अष्टपैलू खेळाडू रफिक शेख आणि या मैदानावर सर्वात चांगलं बॉलिंग समीकरण ज्याचं आहे असा अकीब खान आपल्यासोबत उपस्थित आहेत. 2 षटकात एकही धाव न देता 3 गडी याने बाद केलेले होते. या ठिकाणी विकेटचं पतन. 62 धावा 4 गडी बाद. हेमंत बेहरे या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करतायत. 2 मोठे फटके खाल्ल्यावर राऊडी राठोड यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. भूषण सपकाळेने चांगला झेल टिपलेला होता. हेमंत बेहरे समोर गोलंदाजीला असतील तर स्ट्राईकला असतील पिंटू अर्थात संदीप पाटील. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बघितलाय, जाऊ दिलाय, वाईडचा इशारा आलेला आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर अर्थात 1 धाव अवांतर. या 1 अवांतर धावेने 63 धावा 4 गडी बाद. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू हवेत आणि सरळ हातात. मंगेश पाटील यांनी झेल टिपलेला आहे. हेमंत बेहरे ड्राईव्ह केलेला आहे. भूषण सपकाळे मिसफिल्ड करतोय. योगेश साखला आपलं खातं उघडतायत.
8 षटकांची समाप्ती. 64 धावा, 5 गडी बाद. आठ षटकांची समाप्ती, 64 धावा, 5 गडी बाद. हेमंत बेहरे 15 धावा देत 3 गडी बाद करत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला आहे फुट लॉन्च फायटर्स कडून. तर अतुल झोपे आणि योगेश साखला शिवस्वराज 4747 संघाकडून फलंदाजी करताना. पहिल्या षटकात दिनेश पाटील सरांनी 4 धावा देत 1 गडी बाद केलेला होता. आता हा चेंडू विकेटच्या बाहेर लँड झालेला आहेत का याबद्दलचा हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. अंपायर्स रिव्ह्यू असेल. तिसरे पंच अविनाश बंगाळ बघतील आणि सांगतील. तर हा ऑफ द पिच लँड झालेला होता, त्यामुळे हा नो बॉल असेल. मागणी वाईटची होती परंतु नो बॉल मिळालेला आहे. तर असं म्हणतात की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. चला, नो बॉलचा इशारा आलेला आहे पंच योगेशजी भाकरे सरांचा. पंचांचा पंखा फिरताना दिसेल, तो इशारा असेल फ्री हिटचा. तर उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. समोर असतील योगेश साखला. ओ, उत्कृष्ट गोलंदाजी दिनेश सरांची. 1 धाव मिळालेली आहे. योगेश यांना वाटलं की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय, परंतु दिनेश पाटील सरांनी यष्ट्यांचा अचूक वेध घेतलेला होता. गुर्जर प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य आहेत दिनेश पाटील सर. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने हेमंत बेहरे चेंडू अडवतायत, यष्टीरक्षकाकडे परत करतायत. दरम्यान 1 धाव. ओ, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण राकेश बाउस्कर अर्थात बंटी यांचं. खोदून काढण्याचा प्रयत्न, गिरकी घेईल चेंडू. राकेश चेंडू अडवत आहेत. दिनेश पाटील सर एका वेगळ्याच एनर्जीने आज गोलंदाजी करताना दिसत आहेत. एकोणसत्तर धावा, 9वं षटक सुरू आहे.
दिनेश पाटील यांनी 1.4 षटकात 8 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश पाटील सरांचा. समोर असतील योगेश साखला. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फलंदाजांच्या पायात जणू काही बेड्या ठोकलेल्या दिसत आहेत. बुंध्यात टाकलेला चेंडू. डॉट बॉल. या षटकात केवळ 5 धावा देत किफायती मारा केलेला आहे दिनेश पाटील सरांनी. 9 षटकांची समाप्ती, 69 धावा, 5 गडी बाद. यावेळेस मात्र आसमानी फटका टोलवलेला आहे. अतुल झोपे यांच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. राजू राजपूत यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरवरून दिनेश पाटील सरांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतायत दिनेश पाटील. आणि पेशाने जर शिक्षक नसते तर मॉडेल नक्की झाले असते असं काही लोकांचं म्हणणं आहे. ओ, यावेळेस थोडीशी घाई केलेली दिसते. चेंडू थोडासा थांबून येतोय. ऋषभ दुसाने शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून गोलंदाजी करतायत. ओ, पुन्हा एकदा मोठा फटका ऑन होता. संपर्क होऊ शकलेला नाहीये. एक तेरी तो एक मेरी. कमबॅक करतोय ऋषभ दुसाने. यावेळेस धाव मात्र मिळालेली नाहीये. ओ हो, नो लुक शॉट. आणि या षटकाराने डावाची समाप्ती करतोय अतुल झोपे.
शिवस्वराज्य 4-7 संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना आपल्या निर्धारित 10 षटकात 5 गडी बाद 86 धावा केलेल्या आहेत. फुटलॉन्च फायटर्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 87 धावांचं, 87 रन्स टू विन. रियालिटी स्टेटस रियालिटी रोवर्स अभिजित महाजन आणि अमोल धांडे यांचा संघ. तर दुसरा संघ असेल मणिगुरु राहुल पाटील सरांचा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय.
पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवेत होता, परंतु मिळवणच्या खेळाडूपासून दूर चौकाराने अभिषेक पिसाळ आपला आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. निलेश खाचणे गोलंदाजीला आलेले आहेत आणि फलंदाजीला आलेले आहेत अभिषेक पिसाळ स्ट्राईकला, मंगेश पाटील नॉन स्ट्राईकला. सुरुवात चांगली केलेली आहे. अभिषेक पिसाळ जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. यावेळेस वेगवान एक धाव पूर्ण, स्ट्राईक रोटेट केलेली आणि आता मंगेश पाटील स्ट्राईकला असतील. 5 धावा. सत्याऐंशी धावांचं लक्ष फुट लॉन्च फायटर संघासमोर. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. अरविंद पाटील संचालक ओवी कन्स्ट्रक्शन या चेंडूला शॉर्ट कव्हर क्षेत्रात अडवत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी घाई केलेली आहे. चेंडू थोडासा थांबून येतोय. यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन योगेश साखला यांचं. उघडतोय. चला कॅटरिंग सर्व्हिसेस पहिलं षटक संपलेलं आहे. 7 धावा, बिनबाद 7. फुटलॉनचा संघ सावध सुरुवात करतोय. 87 धावांचं लक्ष. द्वारकाई फाउंडेशनचे विशाल खडके या सामन्याचा आनंद घेताना, सोबतच अक्षय खडके, गोटू भाऊ, रोहित तलरेजा, सर्वांचं खूप खूप स्वागत. सागर चौधरी आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. ओ चांगला चेंडू आणि सरळ बॅटने खेळलेला आहे. आडवा तिडवा फटका ट्राय केलेला नाहीये. मनोज राणे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पायावर टाकलेला चेंडू आणि या चेंडूला टोल ओलेला येते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. अभिषेक पिसाळच्या बॅट मधून येतोय एक दणदणीत चौकार. 11 धावा. अभिषेक पिसाळ, अभिषेक सुनील पिसाळ. यावेळेस कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, परंतु एक धाव मिळालेली आहे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अरविंद पाटील चेंडू वाढवत आहेत. 12 धावा. मनोज राणे शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. आणि आता स्ट्राईकला असतील मंगेश. फुलटा चेंडू आणि वाईडिश लॉंग ऑफ कडे वन बाउन्स चौकार. आणि लागोपाठच्या चेंडूंवर चौकार. सेम डायरेक्शनला चौकार. हर्षल संतोष इंगळे शक्ती पॉलिमरचे संचालक यांच्या फलकाला मानवंदन देणारा पहिला चौकार होता. यावेळेस बघा आपण प्रॉपर क्रिकेटिंग शॉटने जर चांगले फटके मारून धावा वसूल करतोय तर असे अल्टीपल्टी शॉट खेळण्याची खरंच आवश्यकता आहे का? चला, फलंदाज मध्ये असतो, आपल्यापेक्षा जास्त त्याला कळतं. षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती. बिनबाद 20. निलेश खासणे लेफ्ट आर्म गोलंदाज. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर अर्थात स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर. को स्पॉन्सर्ड बाय डिटेलिंग स्ट्रीट. टेक प्राइड इन युअर राइड. ओ चांगला फटका. लो फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव. विपुल नारखेडे चॉकलेट बॉय या चेंडूला अडवत आहेत. 21 धावा. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि मंगेशला परतावा लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म गोलंदाजा चेंडू बाहेरच्या बाजूला कट होतो आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. टॉप एज लागलाय. महेंद्र पाटीलने झेल टिपलेला आहे. मंगेश पाटील कॉट. महेंद्र बोल्ड. निलेश. पहिला झटका फुट लॉन्च फायटर संघाला. 10 धावांवर मंगेश तंबूत परततोय. अगेन्स्ट द टर्न. बिलकुल कौतुक नाही. मी आता ट्रॉफी रबर बंद करून टाकलेले देतात ना, राहू दे, माझ्या घरात जागा नाही. नवीन फलंदाज ऋषभ दुसाने.
चला वेळेचं भान ठेवायचं, सर्वांनी वेळेचं भान ठेवायचं प्लीज. ओ सरळ बॅटने चांगला ड्राईव्ह. विपुल नारखेडे, चॉकलेट बॉय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करताय. मिड ऑफ कडे येत आहेत धावत, चेंडू अडवतायत. दरम्यान एका धावेने ऋषभ दुसाने आपलं खातं उघडतोय. अभिषेक पिसाळ स्ट्राईकला अक्रॉस द लाईन. तर कुठेतरी शॉट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. फुलर यांचा चेंडू होता, सरळ बॅटने जर टोलवला असता तर कदाचित सिंगल डबल मिळू शकला असता. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धैर्य आणि संयमाने फार कमी लोक खेळतात. यावेळेस धैर्य दाखवलेलं आहे, डिफेन्स केलेला आहे. चला हीच खरी रणनीती आहे की चांगल्या चेंडूंचा सन्मान करूया, खराब चेंडूंची वाट बघून त्यांच्यावर मोठे मोठे प्रहार करूया. निलेश चांगली गोलंदाजी करतोय. 22 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव 23. भगवे ध्वज या शिवतीर्थ मैदानावर डौलाने फडकताना आपण बघू शकतो. ओ चांगला चेंडू बुंध्यात. फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे निलेशने. या षटकात केवळ 3 धावा दिलेल्या आहे निलेशने आणि मंगेश सारख्या धुरंधर फलंदाजाला तंबूत परतवलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, 23 धावा, 1 गडी बाद. फुट लॉन्च फायटर्स. डावखोरे गोलंदाज अरविंद पाटील आता गोलंदाजीला आलेले. मिश्रण ग्रुप चोपडा यांच्याकडून प्रफुल्ल पाटील या हिंगोण्याच्या युवा खेळाडूला शुभेच्छा आलेल्या आहेत. अतिरिक्त धाव, वाईडचा इशारा. पुन्हा एकदा अरविंद आपल्या गोलंदाजी मार्कवर. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतात अरविंद. ओ यावेळेस हा फुलटॉस होता. निर्धाव चेंडू.
किफायती मारा करतायत अरविंद पाटील, एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज. यावेळेस फटका फसला आहे आणि राऊडी राठोडने झेल टिपलेला आहे. अभिषेक पिसाळ कॉट, विनोद राठोड बोल्ड, अरविंद पाटील. तर कुठेतरी दबाव होता. 4 चेंडूत एकच धाव आलेली होती, 2 धावा आलेल्या होत्या, माफ करा. तर मोठा फटका ऑन होता, फटका फसलाय, अरविंदने बळी टिपलाय. अभिषेकला परतावा लागेल. 25 धावा 2 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू असेल अरविंदचा. नवीन फलंदाज आता स्ट्राईकला असतील, हेमंत बेहरे. अरविंद, शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. हेमंत बेहरे स्ट्राईकला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, किफायती मारा करत 1 धाव 1 गडी बाद केलेला आहे अरविंदने. या षटकात केवळ 2 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांची समाप्ती, 25 धावा 2 गडी बाद. आणि बघा, फुटलॉन्ज संघाचे दोन्ही सलामीवीर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले आहेत. सुरुवात थोडीशी चांगली केलेली होती, एका चौकाराने अभिषेकने खातं उघडलेलं होतं, परंतु त्या चांगल्या सुरुवातीला एका मोठ्या स्कोअरमध्ये तो बदलू शकलेला नाहीये. आणि तेही केव्हा, ज्या वेळेस संघाला आवश्यकता होती. मस्ट विन सिच्युएशन आहे, करो या मरो असा हा सामना आहे. चला, ऋषभ दुसाने आणि हेमंत बेहरे यांच्यावर जबाबदारी असेल. अभिषेक पाटील जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, गोलंदाजीसाठी आलेले आहेत. फटका फसलेला आहे का? नाही. चांगला संपर्क, एकविरा प्लायवूडच्या नारायणराव पाटलांना मानवंदना देणारा हा षटकार. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. 31 धावा. चला, षटकाची चांगली सुरुवात झालेली आहे. दबाव आता गोलंदाजाबरोबर असेल. पुन्हा एकदा अभिषेक या स्पर्धेचे. हा फुलटॉस चेंडू होता. अगोदरच मन बनवलेलं होतं की फाईन लेग वॅकंट दिसतंय तर तिकडे खेळूया. डॉट बॉल. मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी. को स्पॉन्सर्स डिटेलिंग स्ट्रीट ऋषभ दुसाने, पियुष बेदमुथा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलेला आहे. वाईडिश लॉग ऑन, सीमा रेषा पार, गगनचुंबी षटकार. डिटेलिंग स्ट्रीट ऋषभ दुसाने, पियुष बेदमुथा या स्पर्धेचे को स्पॉन्सर्स. प्रथम पारितोषिक सुकृत पॉलिटेक ऋषभ दुसाने. ट्रॉफी प्रायोजक तळवलकर जिम अँड SP फिटनेस विनोद भाऊ चौधरी. संचालक स्टार ग्रुप ऑफ हॉटेल्स चंदन भाऊ कोल्हे.
जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय सुरेश दामू भोळे अर्थात राजू मामा भोळे यावेळेस गतीत परिवर्तन शॉट कव्हर क्षेत्रात योगेश साखला यांचं चांगलं क्षेत्ररक्षण 1 धाव या स्पर्धेसाठी चेंडूचे स्पॉन्सर्स बॉल स्पॉन्सर्स जितेंद्र जवळकर जे स्पोर्ट्स टॉस का बॉस आनंद कदम हॉटेल एके स्लीव प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणजी पाटील फुल टॉस चेंडू फटका फसलाय आणि झेल सुटलाय धाव का घेतलेली नाही ते समजायला मार्ग नाही मनोज राणे तर हा कॅच सुटलाय की ही मॅच सुटली आहे कारण की हेमंत बेहरे सारख्याला जीवनदान देणं महागात पडू शकतं स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील अभिषेक पाटील पुन्हा एकदा यावेळेस हा आत्मघातकी फटका आहे आणि या ठिकाणी कोण कॅच घेईल हा कॉल झालेला नव्हता ऐन वेळेस अरविंदने बघितलं की कोणीच नाहीये तो तयार झाला त्याने झेल टिपलाय एक आत्मघातकी फटका खेळून हेमंत बेहरे तंबूत परतताय हेमंत बेहरे कॉट अरविंद बोल्ड अभिषेक सुपर सिक्सर स्पॉन्सर्स अमृतसरी हवेली ड्रिंक्स प्रायोजक निलेश पाटील स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी मोरया होजियरी चारुदत्त नन्नवरे शक्ती पॉलिमर्स हर्षल भाऊ इगळे गोलंदाजी एंडचे प्रायोजक प्रेझेंटेशन पार्टनर सोया चाप बार रौनक जैन या स्पर्धेतील काही बॅनर प्रायोजक आहेत महालक्ष्मी मोबाईल NX वाल्मिकराव पाटील आपल्या माणसाची दुकान ओवीस कन्स्ट्रक्शन अरविंदजी पाटील अनिमेश मुंदडा रोहन पाटील चंदनभाऊ कोल्हे असतील त्यानंतर आनंदभाऊ कदम असतील पियुष भाऊ बेदमुथा पराग भाऊ बेदमुथा ऋषभ दुसाने विनोद भाऊ चौधरी चारुदत्त नन्नवरे या सर्वांचं अनमोल असं योगदान लाभतंय सोबतच या स्पर्धेसाठी आपल्याला द्वारकाई स्पोर्ट्स विशाल भाऊ खडके पूजा क्लिनिक डॉक्टर सौ पूजा अखिल तिलकपुरे हॉटेल चगदे हितेंद्र धांडे अक्षय कोल्हे यांनी 3रं पारितोषिक आपल्याला प्रायोजित केलेलं आहे आणि शरद भाऊ तायडे ज्यांनी 2रं पारितोषिक आपल्याला प्रायोजित केलेलं आहे या सर्वांचं आम्ही हिंदू प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे आभार व्यक्त करतो त्यांनी जे दातृत्व दाखवलेलं आहे त्या दातृत्वामुळेच आपण ही इतकी भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धा पार पाडित आहोत अरविंद पहिलं षटक किफायती केलेलं होतं 2रं षटक घेऊन आलेले समोर असतील ऋषभ बॅटची कड शॉट थर्डमॅन अतुल हा चेंडू अडवतायत यावेळेस हा खूप शॉर्ट चेंडू होता गती सुद्धा कमी होती त्यामुळे चांगलं इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे स्विच हिट चौकार धावसंख्या 42 धावा 3 गडी बाद 28 चेंडू 45 ची गरज चला आता स्विच हिट साठी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे मुकुंद पाटील यांना डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवर तैनात करण्यात आलेलं आहे स्विच हिटच्या फटक्यासाठी 27 मध्ये 45 ची गरज
कव्हर क्षेत्रात व्हॅकंट एरिया चौकार मिळतोय. शॉट कव्हरला मनोज राणे होते, त्यांच्या डोक्यावरून फटका खेळलेला आहे. 46 धावा, 26 चेंडू 41 ची आवश्यकता. मुकुंद पाटील आता स्वीपर कव्हर क्षेत्रात, अगोदर बॅकवर्ड पॉइंटला होते. यावेळेस लेग स्टंपकडे जाणारा चेंडू आणि चला बेल्स पडलेली आहे, ती केव्हा पडलेली ते चेक करावं लागेल. प्रखर वाऱ्याच्या झोतामुळे सुद्धा ती पडू शकते. बघूया आता तिसरे पंच पुष्टी करतील की नक्की काय घडलेलं आहे. बेल्स हवेने नंतर पडलेली, हा वाईड चेंडू असेल. चला उत्कृष्ट पंचगिरी, उत्कृष्ट कॅमेरा वर्क्स, लाईव्ह विजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी. क्वालिटी विथ क्लिस्टर क्लीन क्लिअरिटी. 47 लॉस ऑफ 3. ऑफ स्टंपच्या बाहेर. कव्हर क्षेत्रात एक धाव मुकुंद पाटील यांनी चेंडू अडवलेला आहे. 48 25 मध्ये 39 ची आवश्यकता. सहा षटकांची समाप्ती झालेली आहे. 48 धावा, 3 गडी बाद. या षटकात 10 धावा आलेल्या आहेत आणि आता 9.75 च्या सरासरीने 24 चेंडू आणि 39 ची आवश्यकता. रियालिटी रोवर्स रियालिटी स्टेटसचे संचालक सन्माननीय अभिजित देशमुख यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. अभिजित महाजन, माफ करा. अभिजित महाजन, रियालिटी रोवर्स आणि रियालिटी स्टेटसचे संचालक. अतुल झोपे, शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अतुल चेंडू अडवतोय. आणि चेंडू चेक केलेला आहे पंचांनी. चांगला फटका. विपुल नारखेडे, चॉकलेट बॉय चेंडू अडवतो. एक धाव मिळते. अर्धशतकापासून एक धाव दूर अनिल सिंग, आणि आज सरदारला सरदार बनावंच लागेल. यावेळेला हलक्या हाताने खेळलेला आहे. मागचा सामना आठवावा लागेल, कारण की मागचा जो सामना होता तो अनिलने शेवटच्या क्षणी 2 षटकार लगावून तो निर्णायक सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला होता. अतुल झोपे अनुभवी. आणि हा गगनचुंबी फटका आहे, परंतु फटका फसलाय. परतावा लागेल अनिलला. जळगाव जिल्हा पोलीस दलातील अभिषेक पाटील यांनी झेल टिपलेला आहे. उंच चेंडू गेलेला होता, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. चौथा झटका.
अमन आता मैदानाच्या आत जात आहेत. 49 धावांवर चौथा गडी. अनिल सिंग सरदार यावेळेस असरदार ठरू शकलेले नाहीयेत. 49 लॉस ऑफ 4. कॉट अभिषेक पाटील. बोल्ड अतुल झोपे. तर येत्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला लंका क्रिकेट क्लब द्वारा आयोजित जळगाव एकता चषक बघायला मिळेल आणि त्यामध्ये फार मोठे मोठे स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. पहिला पुरस्कार 1 लाखाचा असेल. तर डिसेंबर महिन्यात बघायला विसरू नका जळगाव एकता चषक. अमनच्या बॅटमधून आलेला आहे हा घाणागती फटका आणि या षटकाराने अर्धशतक आता फलकावर लागलेलं आहे. 7वं षटक संपलेलं आहे. 55 धावा, 4 गडी बाद, 18 चेंडू, 32 ची आवश्यकता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचतो का? पोचलाय. महेंद्र पाटील यांनी झेल टिपलेला आहे. ऋषभ दुसाने यांच्या खेळीचा अंत. 5वा फलंदाज. निम्मा संघ आता तंबूत परतलेला आहे. राकेश भाऊस्कर चांगल्या फलंदाजीसाठी ओळखले जातात. आता संपूर्ण जबाबदारी असेल राकेश यांच्यावर. 55 धावा, 5 गडी बाद, 17 चेंडू, 32 ची आवश्यकता. राकेश भाऊस्कर अर्थात बंटी. फुल टॉस चेंडू आणि हा बोनस आहे. कुठल्याही नवीन फलंदाजाला पहिला चेंडू आपण कसा टाकायला हवं याचा आपल्याला भान हवं. कारण की संघावर जर दबाव टाकायचा आहे, फलंदाज नवीन आहे, तर त्याला चांगल्या लाईनने लेंथने गोलंदाजी करायची आवश्यकता होती. फुल टॉस चेंडू आणि यावेळेस आता मात्र फलंदाजावरचं प्रेशर रिलीज झालेलं असेल. 61 धावा, 16-26, 16 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. मनोज राणे ओ हो स्मार्ट क्रिकेट. एकेरी धावेसाठी गेलेले होते, परंतु योगेश साखला नावाची भिंत त्या ठिकाणी उभी होती. तिथून बॉल काढणं फार मुश्किल आहे. यावेळेस पायाला लागून चेंडू स्टंपला लागलेला आहे. अपील जोरदार करतायत आणि बघा योगेश साखला कन्व्हिन्स आहेत. ते म्हणतात की मी पॉइंटला उभा आहे, मला दिसलेलं आहे. अतुल मात्र कन्व्हिन्स नाही आहेत.
निलेश खासने चांगला प्रयत्न, डॉट बॉल. 13 चेंडू 26 ची गरज. एका मोठ्या फटक्यानंतर डॉट बॉल. दरम्यान आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहाय्य करणारे संदीप धांडे अर्थात DJ धांडे यांचं मनपूर्वक स्वागत. घाई केलेली आहे. चेंडू थांबून येतोय. 12 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. 8 षटकांची समाप्ती. 61 धावा. निम्मा संघ फुटलॉन्च फायटरचा तंबूत परतलेला आहे. अतुल झोपे यांचं हे निर्णायक षटक आपल्याला सांगेल की शेवटच्या 6 चेंडूत किती धावा डिपेंड कराव्या लागतील ते. बॅटची कड घेतलेली आहे. अरविंद पाटील चेंडू अडवत आहेत. धाव मात्र मिळत नाहीये. 11 चेंडू 26 ची गरज. अतुल झोपे अनुभवी आहेत. सामना कसा घेऊन चालायचं हे त्यांना माहिती आहे. चाणाक्ष, चतुर. गतीत परिवर्तन. फ्लाइटेड डिलिव्हरी. फुलरलेनचा चेंडू बुधल्यात टाकण्याचा प्रयत्न होता. संदीप पाटील अर्थात सँडी पिंटू मॅन फ्रॉम म्हसावत चेंडू अडवत आहेत. 62 धावा. ओ आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका ऑन आहे. फुल टॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि फुल टॉस चेंडूवर फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे तो राकेश बाउस्कर यांनी. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सामना कुठेही जाऊ शकतो परंतु अतुल झोपे अतिशय चतुर, चाणाक्ष, हुशार. अतुल झोपे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. 68 धावा 5 गडी बाद. 8 चेंडू 19 ची आवश्यकता. 14 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. राकेश बाउस्कर पुन्हा एकदा स्ट्राईकला. 6 चेंडूत 12 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत. ओ डाऊन द ग्राउंड ऑन साइडला 1 धाव मिळते. 7 मध्ये 18 ची गरज. ओ बॅटची कड. फुलटॉस चेंडू. अरविंदचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावाद. अरविंद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. प्रमेश सैनी, रजनील शर्मा आणि जळगावचं सुख म्हणजे अजय देशमुख. खूप खूप स्वागत. हा फुलटॉस चेंडू होता. यावर मोठा फटका जर आला असता तर थोडंसं टेन्शन रिलीज झालं असतं परंतु बॅटची कड. चेंडू थर्डमॅनला. अरविंदचं चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला रिटर्न. फलंदाज तंबूत परतलेला आहे.
6 गडी बाद 69 धावा, शेवटचे 6 चेंडू आणि 18ची आवश्यकता. सहा चेंडू 18ची गरज. 3 मोठे षटकार लगवावे लागतील. राकेश बाउस्कर स्ट्राईकला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव 6 मध्ये 17ची गरज. सहा चेंडू 17ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थात 1 धावांतर. 6 मध्ये 16. रोमांचकारी सामना. फटका उंच गेलेला आहे. अभिषेक चेंडूच्या खाली. झेल टिपलेला आहे. कमबॅक करताना दिसतोय. शिवस्वराज्य 4747चा संघ आता कमबॅक करताना दिसतोय. अभिषेक पाटील यांनी दुसरा गडी बाद केलेला आहे. अभिजित महाजन, रियालिटी रोवर्स रियालिटी स्टेटसचे संचालक आपल्यासोबत उपस्थित आहेत. पाच चेंडू 16ची गरज. 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू. डॉट बॉल. राहुल माळी. 4 चेंडू 16. 4 चेंडू 4 चौकार किंवा मग 3 षटकार. राहुल माळी ऑन साइडला. तीन मध्ये 15. भूषण सपकाळेचा हा फटका. विपुल नारखेडेचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 14. आता वैध चेंडूंची आवश्यकता. अभिषेक फुलटॉस चेंडू उंच गेलेला आहे आणि हा षटकार. पण असं म्हणावं लागेल, बड़ी देर कर दी जनाब आपने आते आते. ऐसे शॉट कुछ देर पहले अगर आते तो शायद कुछ कर पाते. शेवटचा चेंडू 8 ची आवश्यकता.
चला, गोलंदाजाच्या ऍक्शन साठी घेण्यात आलेला हा फलंदाजी टीमचा रिव्ह्यू आहे आणि माहिती आहे रिव्ह्यू बरोबर घेऊन जाऊन काही करायचं नाहीये, त्यामुळे यूज करून घ्या. नो बॉल जर मिळाला तर एक संधी असेल, कारण की पुढचा चेंडू फ्री हिट असेल, एक अतिरिक्त धाव मिळू शकते. सामना अजून ऑन आहे. फेअर डिलिव्हरी. तर उरल्या सुरल्या आशा ज्या होत्या फुटलॉन्च फायटर्सच्या, त्यांच्यावर पाणी फेरलं गेलेलं आहे. 1 बॉल 8 ची गरज. अभिषेक पाटील, मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. डॉट बॉल. ओ बाद. सरळ यष्टीरक्षकाने संदीपला झेल टिपलेला आहे. सामना संपलेला आहे. हा सामना शिवस्वराज्य 4747 ने 7 धावांनी आपल्या नावावर केलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. आपल्या गोलंदाजीने सामन्याला आपल्या बाजूला फिरवणारा अभिषेक पाटील या सामन्याचा हिरो ठरलेला आहे. फुटलॉन्ज तर्फे 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक आकर्षक चषक. टिक्काज. फुट लॉन्च तर्फे 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक आकर्षक चषक. चला, मॅच विनर खेळी केलेली आहे आज अभिषेकने. प्रेझेंटेशन पार्टनर सोया चाप बार कॉकटेल ऑफ टिक्का परागजी बेदमुथा यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना जळगाव जिल्हा पोलीस दलातील अष्टपैलू खेळाडू अभिषेक पाटील. वेल डन अभि. थँक यू परागजी.